स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। माझं नाव नवनाथ निगोड, मी निगोडवाडी गावचा सरपंच आहे। मी नारायणगाववरनं माझ्या शेतावर चाललो होतो। ते शेतावर जात असताना मी कॅनलला टर्न मारला। टर्न मारल्यानंतर मला 2-3 लोक आणि एक आमच्या गावच्या आजी दिसल्या। त्यांनी मला सांगितलं की एक मुलाने एका मुलीला पाण्यात ढकलून दिले आणि त्यांनी पण उडी मारली। त्यानंतर मी घाईघाई ते कॅनल मध्ये पाहिलं तर तो मुलगा पोहत होता। मुलगी काय मला दिसली नाही। पोलीस स्टेशनला 112 ला फोन केला। 112 ला त्याची माहिती दिली। 112 ला माहिती दिल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले। तेच करत असताना मी माझ्या गावातल्या कार्यकर्त्यांना फोन केला। कार्यकर्ते 2 सेकंदामध्ये इथं आले आणि त्यांना तो मुलगा दाखवला। कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पाण्यात पकडला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। आता या ठिकाणी जी घटना चालू होती त्यावेळेस तुम्ही आल्यानंतरून तो मुलगा पाण्यात होता की मुलगी पाण्यात होती? मुलगी दिसलीच नाही मला, पण मुलगा पाण्यात दिसला मला। पाण्यात दिसला म्हणजे अगोदरच मुलीला अगोदर टाकलं होतं त्यांनी, त्यानंतर त्यांनी पाण्यात उडी मारली। ज्यावेळेस त्यांनी लोकांना पाहिलं त्यावेळेस घाबरून त्यांनी पाण्यात उडी मारली। तो पाण्यात पोहणारा, परफेक्ट पोहणारा होता। तो पोहत चाललेला होता। त्याच्या मागे मग मी कार्यकर्त्यांना फोन केला। कार्यकर्ते 2 सेकंदात इथं आले आणि ते करत असतानाच मी 112 ला फोन केला। 112 ला पोलीस पण लगेच तिथं आले आणि पोलिसांना मी दाखवल्यानंतर पोलीस त्याचा पाठलाग करत होते। कार्यकर्ते पुढे होते। कार्यकर्त्यांनी त्याला पाटामध्येच पकडला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। म्हणजे आता पोलीस तपास चालू आहे पुढे? हो, चालू आहे। रेस्क्यू टीम वगैरे काय आलेली आहे इथे? रेस्क्यू टीम बोलवली आहे। मला सर्कल मॅडमचा फोन आला होता। रेस्क्यू टीम 2 मिनिटात पोहोचते। बघा, नाव सांगा आणि काय घटना होती तिथे ज्यावेळेस तुम्ही आले त्यावेळेस काय परिस्थिती असा? नाव कुणाल निगोड। आम्ही दुकानापाशी उभे होतो तर सरपंचाने आम्हाला फोन केला की इथं एक मुलगा एका मुलीला ढकलतोय, म्हणजे ढकललं होतं पाण्यात तिने खाली। तर ते आम्ही येतपर्यंत तिला पाण्यात ढकललं होतं, ती काय आम्हाला दिसली नाही। तर सरपंचांनी तिला बघायचा प्रयत्न केला पण दिसली नाही। त्या पोराला धरताना तो पोराने पाटात उडी मारली आणि तो पाण्यात पुढे पुढे चालत होता। तर त्याने आम्ही त्याला पकडायला गेलो, तो दगड मारत होता म्हणून आम्ही लांब लांब पळत होतो। तर नंतर त्याला खाली पाण्यात जाऊन आम्ही पकडलं। पाण्यात पकडलं तुम्ही? हा। त्यांनी काय प्रतिकार केला किंवा काय काय झालं? तो आम्हाला दगड मारत होता पाण्यातून खाली, त्यामुळे त्याला आम्ही जाऊन धरत नव्हतो। आणि मग ज्यावेळेस इथे तुम्ही आलात त्यावेळेस तो नक्की काय घटना चालली होती? घटनाक्रम काय होता इथला? त्यांनी पाण्यात उडी मारली होती आणि तो खाली पाण्यात पोहत खाली पाटात चालला होता। त्या अगोदर तुम्हाला माहिती नाही, त्याने ढकलून दिलं आणि सरपंच होते, सरपंचांनी त्याला त्याने उडी मारली आणि सरपंचाच्या मागे इथपर्यंत आले तर तो खाली निघून गेला होता। आणि आता कुठली काय कळतंय? ते जुन्नरच्या त्या साईडच्या तिकडचे मुलगा त्या साईडचा आहे आणि मुलगी नाही अजून समजलं। आता या ठिकाणी पोलीस अधिकारी आलेले आलेले तपास चालू आहे।